आपण आज सत्यनारायणाचा प्रसाद बनवणार आहोत, म्हणजेच गावठी तुपातला शिरा। मी 2 वेलची घेतलेल्या आहेत आणि थोडीशी साखर घेतलेली आहे। ते आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। आता मी इकडे काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्हाला जे ड्राय फ्रूट्स आवडतात तुम्ही मनुके वगैरे पण घेऊ शकतात। आता ते मी असे बारीक असे कापून घेत आहे, बघू शकता तुम्ही। असे सगळे बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, मी बदाम पण कापून घेते आहे। त्याच्यानंतर आपले हे कापून झालेले आहे। आता आपण दूध एकाकडे गरम करायला ठेवलं आहे आणि हे गावठी तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे। हे गावठी तूप आपल्याला विरघळू द्यायचं आहे नीट, आणि त्याच्यानंतर आपल्याला रवा टाकायचा आहे गावठी तुपातच। तो आपल्याला नीट भाजून घ्यायचा आहे। थोडासा लाल रंग येतो तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, थोडासा लाल रंग आलेला आहे। हे झाल्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे आणि एका हाताने आपल्याला चालवायचं आहे चमचा। हे बघा, आता मी 2 चमचे 3 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जसं गोड लागेल प्रसाद, तुम्हाला जसा गोड हवा तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या अंदाजाने टाकू शकताय। आता आपल्याला हात चालवून ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आणि वेलची पावडर आपण ती केलेली आहे ते टाकणार आहोत। हे बघा, आपला रेडी झालेला आहे शिरा।